नमस्कार मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण टॉप सिक्रेट ह्या प्लांटेशनचे, ह्या बागेची छाटणी करत आहोत. जे काय समजा कलम सोडून दुसरं जे काय समजा फुटवे यायला लागलेत, तर ते फुटवे काढून टाकत आहोत. जसं की हा फुटवा, हे कलम आहे, हे दुसरा फुटवा आहे. तर आपल्याला ह्याला काढून टाकायचं आहे. असं काढल्याने काय होईल माहिती आहे का, जे अन्नद्रव्य आता ह्यांना लागणार आहे, ते फुटव्यामध्ये जास्त जात आहे. आणि आपणाला मेन जे फुटवा आहे, तो ते कलमाचाच फक्त येऊ द्यायचा आहे. कलम सोडून अदर जे फाटे ह्याला फुटणार आहेत, ते सगळे फाटे आपल्याला ह्याचे काढून टाकायचे आहेत. जेणेकरून झाडाची ग्रोथ फास्ट होईल आणि जे आपल्याला मेन कलम आहे, तेच कलम ह्याच्यावरतून आपल्याला कंप्लीट वाढवता येईल. आता हे काही इकडं पण आहे, इकडं पण आहे. बरोबर आहे का? आता हे कलमाचं नाही आहे, हे का ही बाजू कट करून टाकायची. हे पलीकडे हे कलम आहे. कलम आहे तर ते कलमाची बाजू आपण तेवढी ठेवायची. आणि फुटवे बऱ्यापैकी हो का छान फुटवे झाले दिसत आहेत का तुम्हाला? हो का इथं वरी बघा, हो इथं खालून पण कसे फुटवे आहेत हे का. चांगल्या पद्धतीमध्ये फुटवे पण ह्याला चालू झालेले आहेत. झाडं 100% चिटकलेली आहे ती. जेवढी आपण झाडं आणली होती 720 झाडापैकी जवळपास एक 10 झाडं फक्त म्हणजे खराब झाली. यात बाकी सगळी झाडे एकदम व्यवस्थितपणे आपल्याला मिळालेली आहेत, चिटकलेली आहेत. ह्याच्या जी कळ्या होत्या, हे सगळ्या कळ्या तोडून टाकून हे बघा आपण असे चिकट सापळे लावले आहेत. या चिकट सापळ्याचा किती उपयोग झाला आम्हाला, किती अवकाश चिलटे ह्याच्यावर चिटकून बसलेले आहेत. आणि आता मावा पडायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे अजून आपल्या बागेमध्ये आपण वाढवणार आहोत, चिकट सापळे अजून वाढवणार आहोत. हे बघा आता हे मेन कलम इथं वरती आहे आणि खालचा फुटवेचं काय काम आपणाला नाही. तर हे खालच्या फुटवेला काम नसल्यामुळे आपण ते कट करून टाकायला लागलोत. मित्रांनो, फक्त बघताना झाडापाशी थोडा वेळ गेला तर चालतो. व्यवस्थित अगोदर बघायचं आहे तो कलमाचाच फुटवा आहे का दुसऱ्या काडीचा फुटवा आहे. कलमाचा फुटवा निघता कामा नये, कलमाची फांदी तुटता कामा नये, ह्याची भरपूर अशी काळजी घ्यायची आहे. आणि जी काडी आपल्याला पाहिजे नाही, जी फांदी पाहिजे नाही, तीच फांदी फक्त कट करायची आहे. मित्रांनो, ह्या गुलाबाची रोपं आणल्या आपलं एवढे कळ्या होत्या ह्या झाडाला, बऱ्याचशा कळ्या तोडून टाकल्यात. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं, त्या कळ्या आपण तोडून टाकलेल्या आहेत. असा फुटवा झालाय. फक्त हे कलम सोडून हे वरची पानं जळालेली आहेत त्याची. त्यानंतर नवीन फुटवा झाला, जी न्यू असं कलर कलर ब्राईट दिसते, ते सगळं नवीन फुटवा आहे याचा, हे का. ही खालची फांदी काय कामाची नाही आपणाला, आपण हिला कट करायचं आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो, ह्याच्या डोळा आणि ह्याचं ते हे जे आहे ते थोडंसं वेगळं वाटायलंय. ह्याच्या 2 फांद्या एक कलमाच्या खालून आले, कलमाची वरून आले. तर ह्याला आपण आता कट नका करायचं, ह्याला नंतर मोठं झाल्यानंतर कट करायचं. कारण ह्याची फांद्याची पानं वेगळी, ते ह्याची पानं वेगळी दिसत आहेत, ते आपण नंतर कट करू. कन्फ्युजनचं झाड असेल तर ते सोडून द्यायचं. तर हे अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आपण ह्याची कटिंग करत आहोत. ह्याला जे दुसरं हे येत आहे, आता ह्याला एक ह्याच्यामध्ये काय झालेलं मित्रांनो, ए श्री,
तो ती हौद भरून घेते पाणी लाव घेते तो तिथून पाईप काढून लावलं का लावतो. हा. तर मित्रांनो कधी कधी काय झालं काय ही जी ही जी कलम आहे ह्या कलमामधूनच दुसरा एक फुटवा यायला लागलाय. आता हे कलमाची काडी ही आहे मग ही बी कलमाची आहे का नाही माहिती नाहीये. त्याच्यामुळे त्या फुटव्याच्या अंदाजाने आपण हे सोडून द्यायचे ही फुटवा किंवा ही फांदी कट करायची नाही आपल्याला. तर मित्रांनो अजून आपली काही जे झाडं राहिलेली आहेत आणायची तर ती झाडं आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहेत. नंतर जे दुसऱ्याचं पण प्लांटेशन होणार आहे आपलं दुसरी लागवड ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगतो आणि त्याची माहिती देतो. जवळपास माहिती बऱ्यापैकी मी तुम्हाला देत असतो. नवीन नवीन माहिती माझ्याकडे जी येते ती माहिती तुम्हाला सांगत असतो. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.